कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रथमच बहुसदस्य प्रभाग रचना लागू होत आहे। आतापर्यंत एक मतदारसंघ एक उमेदवार अशी सोपी समीकरणे होती, पण आता एका प्रभागातून थेट 4 नगरसेवक निवडले जाणार आहेत। त्यामुळे स्थानिक राजकारणाचे गडे बदलणार हे निश्चित। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। आता प्रश्न असा आहे की या बदलाचा फायदा खऱ्या अर्थाने नागरिकांना होणार आहे का? प्रभाग मोठे झाल्याने उमेदवारांपुढील आव्हाने वाढली आहेत। प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणं, आपला अजेंडा स्पष्ट करणं आणि 4 उमेदवारांमध्ये स्थान मिळवणं ही सोपी गोष्ट नाही। यामुळे मतदारांनाही आता नवा अनुभव येणार आहे। एकाच भागात 4 नेते असतील तर शेवटी जबाबदारी कोणाची हाही प्रश्न आता उपस्थित राहतोय। नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर कोण उत्तरदायी राहणार, हा गोंधळ टाळता येईल का? कारभाराच्या दृष्टीने बघितलं तर बहुसदस्य प्रभाग पद्धतीत मतभेद वाढण्याची भीती आहे। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याऐवजी नेत्यांमध्ये कुरघोडी सुरू झाली तर त्याचा फटका थेट नागरिकांनाच बसणार आहे। प्रशासनासमोरही प्रश्न उभा राहील, आदेश कोणाचे पाळायचे? या अडचणीमुळे आता कामकाजात विलंब, गोंधळ आणि राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी सुद्धा या व्यवस्थेचे काही सकारात्मक पैलू देखील आहेत। हे सकारात्मक पैलू जाणून घेत असताना नागरिकांना एकाच प्रभागात विविध विचारसरणीचे प्रतिनिधी मिळणार आहेत। समजा एखाद्या नगरसेवकांकडून एखाद्या कामाचं दुर्लक्ष झालं तर इतर 3 नगरसेवकांकडे जाण्याचा पर्याय उघडा असणार आहे। स्पर्धा वाढल्याने कामकाजावर अधिक लक्ष दिलं जाऊ शकतं। मात्र अंतिम प्रश्न तोच, या रचनेचा गाडा चालवताना नेते खरोखरच नागरिकांचे प्रश्न सोडवतील का, की पुन्हा एकदा सत्तेच्या समीकरणात गटबाजीच्या राजकारणातच सर्व काही अडकून बसेल? कोल्हापुरातील मतदार आता सजग आहेत। बदललेल्या प्रभाग रचनेतून खरोखरच बदल घडवायचा असेल तर मतदारांनीच योग्य निवड करून प्रतिनिधींना जबाबदार ठेवले पाहिजे। अन्यथा नवे प्रभाग, नवे उमेदवार, नवी समीकरणे, पण नागरिकांच्या जुन्या समस्या तशाच कायम राहतील। त्यामुळे उमेदवार निवडताना नक्की विचारपूर्वक निर्णय घ्या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद।